मान्सूनपूर्व पावसाची सध्या हजेरी जी आहे ती अनेक ठिकाणी पाहायला मिळते। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पुण्यातील खंडेरायाच्या जेजुरी गडावरती जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे भंडाऱ्याचं पिवळं पाणी गडाच्या पायऱ्यांवरून वाहू लागलं। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील आबोली बेंबील टेक परिसरात जोरदार पाऊस। मुसळधार पावसाने आदिवासी कुटुंबाच्या घराचे पत्रे उडाले। पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर, सुदैवाने जीवितहानी नाही। जोरदार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं। मान्सूनपूर्व पावसाने पाणी साचल्याने नालेसफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह। अंधेरी सबवे परिसरात नागरिकांना गुडघावर पाण्यातून वाट काढण्याची वेळ। दहिसरी, बोरवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरात सकाळीच पावसाची हजेरी। माहीम, माटुंगा, दादर परिसरात देखील पाऊस सुरू। मुंबई उपनगरामध्ये सकाळी पावसाची हजेरी। अंधेरीच्या काही भागात पावसाची हजेरी, तर दादर परिसरामध्ये ढगाळ वातावरण। वसई विरारमध्ये सकाळी अचानक पावसाची हजेरी। कामानिमित्त मुंबईच्या दिशेने निघालेल्या नागरिकांची तारांबळ। वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काहीसा दिलासा। जोगेश्वरी, पूर्व आणि अंधेरीच्या शेरे पंजाब परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। रत्नागिरी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी। मेघगर्जनेसह जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी। उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा गारवा, तर पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण। पालघरमध्ये पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय। तासाभरानंतर वीज पुरवठा पूर्ववत। पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात मात्र गारवा। आता वयात मोठ्या टॉप 9 बातम्या। गोपाळगडावर मालकीचा दावा करणाऱ्या अयाज मणियार यांचा माफीनामा। पर्यटकांसोबतच्या वादानंतर गोपाळगडाच्या मालकीच्या दाव्याची चर्चा। भावनिक अवस्थेत केलेलं वक्तव्य अयोग्य होतं, अयाज मणियार यांचं वक्तव्य। मंत्रिमंडळात फेरबदल होणार। मंत्रिमंडळात विदर्भातला सुनेत्रा पवार संधी देतील। धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून मंत्रिपदाची इच्छा व्यक्त। तुळजाभवानीच्या मुख्यद्वारातून प्रवेश बंद केल्यानं मंदिर संस्थान आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद। मुख्यद्वारातून सामान्य भाविकांना प्रवेश देण्याची व्यापाऱ्यांची मागणी। मुख्यद्वारातून प्रवेश न दिल्यास गाव बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा इशारा। मुंब्र्यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या नालेसफाईचा बोजबारा। महापालिकेने नेमलेल्या ठेकेदारांनी मुंब्र्यामध्ये नालेसफाई न केल्याचा आरोप। याचा जाब विचारण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका पल्लवी जगताप यांनी चक्क नाल्यात उतरून नालेसफाई केली। पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणामध्ये सीआयडीची मोठी कारवाई। मिथेनॉल विक्री करणाऱ्या दोघांना वेड्या। आरोपी रेक्स इंटरनॅशनल कंपनीत कामाला होते। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी 6,429 कोटींची तरतूद। ग्रोथ कॉरिडॉरमधील रस्त्यांना प्राधान्य देणार। 3,500 किमी लांबीचे रस्ते आणि पुलाचं काम होणार। धाराशिवमध्ये श्री तुळजाभवानी मंदिराच्या मुख्यद्वारातून प्रवेश बंद केल्यानं संस्थान आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद पेटला। फक्त व्हीआयपी नको तर सर्वसामान्य भाविक भक्तांनाही मुख्यद्वारातून प्रवेश देण्याची व्यापाऱ्यांची मागणी। अन्यथा गाव बंदचा व्यापाऱ्यांकडून इशारा। रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचं नागपुरात होणारं लग्नाचं रिसेप्शन पुढे ढकललं। पंतप्रधान मोदींच्या बचतीच्या आवाहनानंतर लग्नाचं रिसेप्शन पुढे ढकलण्याचा निर्णय।